कसे आहात? आज आपण करणार आहोत गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत। सगळ्यात आधी आपण वांगी भाजून घेतलेली आहेत आणि भाजून झाल्यानंतर त्याच्यावरचं जे कवर असतं ते आपण असं काढणार आहोत। वांगी भाजण्याचा जो व्हिडिओ होता तो माझ्याकडून डिलीट झालेला आहे। आता त्यानंतर आपण हे चमच्याने असं कुस्करून घ्यायचं आहे। हाताने घेऊ शकता किंवा चमच्याचाही वापर करू शकता। तव्यावर आपण तेल टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित गरम केलेलं आहे। आता त्यामध्ये कढीपत्त्याची पाने आणि 15 ते 20 पाकळ्या लसूण सोललेल्या ठेचून आपण टाकलेल्या आहेत। त्यासोबतच आपण बारीक 2 चिरलेले कांदे त्यामध्ये टाकणार आहोत। कांदा आपला गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हे सगळं करत असताना आपली गॅसची जी आच आहे ती मध्यम हवी आहे। कांदा आपल्याला जाळायचा नाही आहे, फक्त आपल्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याला व्यवस्थित असा गुलाबी रंग आलेला आहे, बाजूने थोडा करपलेला आहे, सोनेरी रंग आलेला आहे। आता त्यामध्ये आपण हळद आणि लाल तिखट टाकणार आहोत। लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता पुन्हा एकदा हे सगळं मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता कांदा फक्त आपल्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत शिजून घ्यायचा आहे तेलामध्ये। आता ह्यामध्ये आपण जे वांगं कुस्करलं होतं भाजून ते टाकून घेऊया। आता ह्यासोबतच आपण हिरवे वाटाण्याचे अर्धी वाटी ताजा वाटाणा आहे त्याचे दाणे टाकून घेऊया। नसेल तर नाही टाकलं तरी काहीही हरकत नाही, असेल तर नक्की टाका। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। प्रत्येकाच्या घरची किंवा गावची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता एक 5 मिनिटानंतर ह्यामध्ये आपण भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत आणि आपल्या वांग्याचं जे भरीत आहे त्याला खूप छान चव येते। आता पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेऊया। आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर एक 5 मिनिटं मंद आचेवर आपण तव्यावर हे असंच ठेवायचं आहे। ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही, कारण आपण ऑलरेडी वांगं भाजून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे। वरतून तुम्ही कांदा टाकून लिंबू पिळून किंवा दह्यासोबतही खाऊ शकता। माझी जी रेसिपी केलेली आहे तुम्हाला पदार्थ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।